6 षटकांची मॅच। पहिली 2 षटकं पॉवर प्लेची पाहायला मिळतील। पप्पू 11 नांदिटणे या ठिकाणी बॅटिंग करताना टीम पाहायला मिळेल। 12वा खेळाडू दोन्ही टीमचा कंपल्सरी असणं गरजेचं। पहिला बॉल पडायच्या आतमध्ये, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। आणि इथे मॅचला सुरुवात, पहिलं षटक, पहिला गोलंदाज। आणि या मॅच नंतर पुढची मॅच असेल ती सुद्धा 6 षटकांची असेल। चावे स्पोर्ट चावे विरुद्ध गावदेवी कोळिवली, हा सुद्धा 6 षटकांचा सामना असेल। बघूया 2 सेमीफायनल पाहू शकाल। ही पहिली सेमीफायनल पॉवर शेलार विरुद्ध पप्पू नांदिटणे, तर दुसरी सेमीफायनल आजच्या दिवसातील चावे स्पोर्ट चावे विरुद्ध गावदेवी कोलिवली। आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल मॅचला सुरुवात। पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज कल्पेश। पॉवर शेलार टीम कडनं गोलंदाजी करतायत, तर पप्पू 11 नांदिटणे ओपनिंग जोडी स्ट्राईकला आहेत। अनिकेत नॉन स्ट्राईकला रोहित। पॉवर शेलार टीम मध्ये सचिन भोईर आहेत। ठाणा रायगड टीमचं नेतृत्व केलेला खेळाडू। फुललेंचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला। पहिला चेंडू मात्र निर्धाव जातोय। गोलंदाज या ठिकाणी तरबेज कल्पेश पॉवर शेलार। पॉवर दाखवेल का आपल्या बॉलिंगची की छाप टाकेल आपल्या बॅटिंगची पप्पू 11 नांदिटणे। ही मॅच भारी होईल। 6 षटकांच्या मॅच मध्ये संघर्ष मोठा करता येतो। बघूया गोलंदाज तयार। रिव्हर्स स्वीप शॉट, परफेक्ट टायमिंग जजमेंट खेळलाय आणि येतोय हा नांदिटणे 11। एक जबरदस्त पप्पू 11 नांदिटणेचा चौकार। अनिकेतच्या बॅटमधनं 4 धावा। मानाची सारी लोक ही भारी, मनी कुठलाच भेद भावना। मानाची सारी लोक ही भारी, मनी कुठला। पप्पू 11 नांदिटणे बी ज्युनियर गटातून पहिल्या दिवशी क्वालिफाय झालेली आहे आणि हा पप्पू 11 नांदिटणे संघ आहे। बघूया सामना बनाट। पहिला चौकार तर पाहायला मिळाला दुसऱ्या बॉलला। पॉवर प्लेचं पहिलं षटक हातातोय कल्पेश। पॉवर ऑफ शेलार, पॉवरची शेलार, ज्यामध्ये शेलारची पॉवर चालेल का पुढच्या तिसऱ्या बॉलला। आणि ते मात्र बॉलला दिशा दिली। चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप कडे फील्ड होता होता 2 धावा नांदिटणे टीमला मात्र मिळत आहेत। 3 बॉलचा खेळ, धावा 6 पोहोचतायत। रनरेट चांगला खेचला पहिल्या 3 बॉलला पॉवर प्लेची सुरुवात। बॅटिंग करताना या मॅच मध्ये नांदिटणे टीम। बघूया शेलार, गोलंदाज पुन्हा एकदा तयार। कल्पेश, षटकातील 4था बॉल, पॉवर प्लेचा षटक। सर्कलच्या आतमध्ये फिल्डर, 30 यार्डच्या आतमध्ये फिल्डर असल्यामुळे बॅटरला संधी आहे। फक्त सर्कलच्या बाहेर मात्र चेंडूला टाकणं आणि बाउंड्री मिळवणं एक नामी संधी, परंतु बॉल सर्कलच्या बाहेर मात्र जाण्याची शक्यता खूप कमी। एकदा कव्हर केली, दुसरी रिस्की धाव आहे जरूर, परंतु थ्रो तेवढ्या वेगानं पोहोचले नाहीये। अनिकेतनं मात्र 4च्या 4 बॉलमध्ये एक चांगल्या पद्धतीने कामगिरी केली। 8 धावा कव्हर केल्या, एक चौकार ठोकला। सिंगल डबल न का होईना एक मोठा फटका आला 4 बॉलमध्ये आणि इतर 2 बॉलला 2-2 धावा घेताना धावसंख्या 8। ज्ञानाबाई चषक मात्र लाईव्हवर पाहण्यास सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत की आपण या स्पर्धेला दरवर्षी मात्र लाईक्स कमेंट करतायत। या स्पर्धेला दरवर्षी पाहता हे 5वं वर्ष आहे। स्वर्गीय नानाभाई पाटील चषक 2024 कोलिवलीकरांचं भव्य आयोजन। या स्पर्धेचे सर्वा निलेश भाऊ शेलार यांच्या संकल्पनेतून साकारलेले नानाभाई चषक 2024 5वं वर्ष आणि संपूर्ण नानाभाई ग्रुपचं मात्र मोलाचं योगदान। पुन्हा स्विच हिट शॉट, चेंडू रिव्हर्स स्वीप होतोय सीमारेच्या पार, खणखणीत चौकार 4। ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही, ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही। ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही, जिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव। आणि या बाउंड्रीनं करामत केली। या बाउंड्रीनं मात्र चमकदार धावसंख्या पुन्हा एकदा या ठिकाणी लयामध्ये आली आणि धावसंख्या 5 बॉल 12। शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक राहतो। या षटकात प्रेक्षकांच्या नजरा सामन्यावर खेळलेल्या पॉवर शेलार कित्येक फायनल या सीझन मध्ये या टीमने मात्र घेतलेले आहेत आणि या ठिकाणी अगदी बघितलं आपण तर नाईट क्रिकेटचा महासंग्राम नमो चषक कवाड या स्पर्धेत द्वितीय विजय ठरला होता पॉवर शेलार संघ, म्हणजे लढाऊ संघ आणि या मैदानात इतिहास केलेला संघ आहे। पुढचा बॉल 12 धावसंख्या फळकावर नांदिटणे आणि इथे बघितलं आपण तर चांगला बॉल लोवर फुलटॉस चेंडू हाताळला गेलाय
आणि इथे निर्धावमध्ये परावर्तित केलाय. पहिलं षटक समाप्त झालं, विकेट मात्र गमावली नाही आणि पप्पू इलेव्हन नांदितने संघ पॉवर शेलर समोर बॅटिंग करताना ओपनिंग जोडी अनिकेत रोहितनं बनवल्या. सगळे बॉल खेळले अनिकेतनं आणि धावसंख्या फळकावर पोहोचवली 12. पात्रा एकत्र स्वर्गीय ज्ञानाबाई चषक 2024 थरार. डीजे ज्ञानाबाईची पोर ही सारी समाज सेवा करताना वारी. नावाचा आहे बोलबाला, त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. अरे आला यो साहिल दादा आमचा कुडूस गाववाला. आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. आला यो साहिल दादा आमचा कुडूस गाववाला. आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. तर पहिलं षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपत्र हाताळण्याचा प्रयत्न होता. बॅटर सुद्धा चांगल्या पद्धतीने 2 चौकार ठोकून मात्र सज्ज होता. 2 बॉल डॉट काढण्यामध्ये यश आले पॉवर शेलरच्या कल्पेच्या गोलंदाजाला. आणि आता मात्र मॅच पोहोचते दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाज भिवंडी एंडकडनं बॉलिंग मार्कवर असतील पॉवर शेलार एंडकडनं मात्र बॉलिंग मार्कवर विशाल. भिवंडी शेलार एंडकडनं विशालला मात्र सज्ज केले, तैनात केले. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली आहे आणि स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळतात अनिकेतचे साथीदार रोहित. पप्पू इलेव्हन नांदितने टीम बॅटर. स्टॅम्पिंग स्ट्रोक लॉंग स्टॉप कडे फिल्डर मात्र पोहोचतायत तोपर्यंत एक धाव. स्ट्राईक रोटेट झाली आहे. खरं अनिकेतनं पहिल्या ओव्हरला चांगली बॅटिंग केली आहे. 2 चौकार ठोकलेत. नजर बसलेल्या कॅडवे आणि बरोबर या ठिकाणी पहिल्याच बॉलचा सामना करताना विशालनं या ठिकाणी अनिकेतला स्ट्राईक दिली. नांदितने टीमची बॅटिंग या ठिकाणी पाहू शकाल आपण कशा पद्धतीने होईल. तर पॉवर शेलार गोलंदाज, विशालची बॉलिंग. दुसरा बॉल. पहिल्या इनिंगची बॅटिंग कशा पद्धतीने पप्पू इलेव्हन नांदितने स्कोर उभारतील. फुलटॉस बॉलवर एक डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. स्लीपमध्ये मात्र या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. थर्ड स्लीपला बॉल स्लीप केला गेलाय. त्या पद्धतीने मात्र अगदी बॉटम हँडचा वापर तेवढासा झाला नाही. अगदी स्क्वेअर कट शॉट बसला असता तरी सुद्धा चौकाला संधी होती, परंतु ते गोलंदाज शातीर आहे त्याने मात्र क्विकर महत्व वापर केलाय आणि या 2 बॉल काढून घेतले. 2 धावा खर्च केल्या. रन रेट जो वाढता होता तो मात्र थोडासा मंद केलाय. धावसंख्या 14. अगदी बघितला 8 बॉल 14 धावा. शॉट चांगला स्ट्रेटला, चेंडू जातोय सीमा रेषेकडे. 1 बाउंस चौकार. खणखणीत दणदणीत चमकदार स्वर्गीय ज्ञानाबाई ट्रॉफी 2024. आता ही बारी मानिते सारी त्याला ही वाडा सिटी. आता ही बारी मानिते सारी त्याला ही वाडा सिटी. आज साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी. 18 धाव संख्या पडकावर झाली आहे. 9 बॉल 18 धावा. काय घडेल. चौथा बॉल. डेड बॉलचा पंचांचा इशारा येतोय. 3 बॉल अजूनही शिल्लक राहत आहेत. 18 धावा आहेत. 9 बॉल. रन रेट चांगला कव्हर केलाय. अविनाश जोपर्यंत उभा राहील तोपर्यंत पप्पू इलेव्हन नांदितने संघाचं धावांचं पारडं जड राहील. फुलटॉस बॉल बॅटवर येताना या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक दिली गेली आहे अनिकेत यांना. अनिकेतला मात्र स्ट्राईक मिळते आणि आता मात्र इथे विशालची सत्व परीक्षा लागेल. 4 बॉलचा खेळ टाकलाय. 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च केले. तर एकंदरीत बघितलं आपण 10 बॉल धाव संख्या 19 आहे. बॅलन्सिंग मात्र स्कोअर 6 ओव्हरला खेचावा लागतो. 10 ओव्हरचा रन रेट किमान पहिल्या 4 ओव्हरला घ्यावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी रन रेट खूप चांगला घेतलाय. बघूया रोखतील का पॉवर शेलार. गोलंदाज विशाल. पुन्हा रिव्हर्स स्वीप, स्विचिड शॉट आणि इथे फिल्डर तैनात आहे. यावेळेस मात्र तेवढाचा जजमेंट करता आलेला नाहीये आणि अनिकेतला या बॉलला एकच धाव मिळते. पॉवर शेलार या ठिकाणी मात्र विशालचे चांगले बॉल पडलेले आहेत. 5 बॉलमध्ये एकच बाउंड्री गेली आहे आणि धावसंख्या 20 वर थांबवलेली आहे. टोटल धावसंख्या 20 होतीये आणि शेवटचा बॉल. 11 चेंडू 20 धावा म्हणजे बॉलिंग अटॅक सुद्धा चांगला आहे. हा बॉल या ठिकाणी पाहताय ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटकडे येताना मिड ऑन झोन मध्ये मात्र वळलाय. एक धाव मिळाली शेवटच्या बॉलला दुसऱ्या ओव्हरला. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलमध्ये पॉवर शेलर समोर
धावसंख्या पप्पू इलेवन नांदेडनेची झाली आहे 21-21 या डीजे. दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात आओ क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात आओ क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. एकंदरीत बघितलं आपण तर या ठिकाणी चेंडूचा खेळ झालाय 12 बॉल मध्ये धावसंख्या 21 या फळकावर मात्र पाहायला मिळते. अजूनही 30 षटक आहे, अजूनही 6 षटकं ज्या पद्धतीने कशी टाकली यातली 4 ओव्हर पडतील, 24 बॉल येतील. 24 बॉलमध्ये 50 की 60 धावा येतील, यावर समीकरणे सर्वाधिक जास्त असतील. 24 बॉलमध्ये येणाऱ्या 20 ते 30 धावा आल्या तर मात्र लो स्कोरिंगकडे सुद्धा मॅच जाईल आणि 24 बॉलमध्ये 50 धावा आल्या तर मात्र मॅच फायटिंग टोटलकडे येईल. हाणामारची षटकं शेवटची 2 आणि यापुढची ही 2 म्हणजे तिसरा आणि चौथं षटक. रन रेट किती असेल 10, 12, 15 की 8, 7चा यावर समीकरण जास्त आहेत. गोलंदाज तय्या तिसऱ्या ओव्हर करिता पाबर शेलार कडनं गोलंदाजी भावेश कडनं केली जाईल. बघूया भिवंडी शेलार एंड कडनं मात्र बॉलिंग मार्कवर कवाडच्या मैदानात पाहायला मिळते भावेश. स्ट्रायकिंगला बॅटर मात्र तयार आहे तो रोहित, नांदेडने टीम बॅटर. चांगला बॉल, क्विकर रनचा वापर, चेंडू मात्र इन केलाय, आतमध्ये फिरवलाय, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. सुंदर बॉल माल या ठिकाणी टाकला गेलाय. बॅटरला मात्र या ठिकाणी फुटवर्किंग करण्यामध्ये भाग पाडलं होतं, तेवढंच मात्र नव्हतं आणि इथे मात्र डॉट बॉल. पावर शेलार गोलंदाज बाबेशकडनं या ओव्हरचा येतोय दुसरा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. काय घडेल, हा शॉट मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा आहे. इथे फक्त धावा किती मिळत आहेत, फिल्डर पोहोचेल का, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एकच सिंगल धावेने धावसंख्या फलकावर मात्र जास्त काही वाढणार नाही, परंतु धावता धावफलक राहील. धावसंख्या 22 वर पोहोचते. 14 बॉलचा खेळ, 14 चेंडू 22 धावा. आकर्षण क्रिकेटचं वाढत जाईल, या मॅचचं वाढत जाईल. 6 ओव्हरची मॅच, 14 बॉल संपलेत 36 बॉलपैकी आणि धावा 14 बॉलमध्ये हाती आलेल्या आहेत त्या 22. अनिकेत बॅटर तयार, पप्पू इलेवन नांदेडने राईट हँड बॅटर. हा बॉल ऑन साईडला तटवला गेलाय, एक धाव मात्र कव्हर गेली. स्लोवर धाव घेतली म्हणजे दुसऱ्या धावेचा मात्र गेम प्लॅनिंग होणार नाहीये. बॅटर जेव्हा पहिली धाव जोरात घेतात त्यावेळेस मात्र अंदाज येत असतो की दुसरी धाव घेण्याकरिता पहिली धाव जोरात घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावसंख्या 23-23 या धावसंख्येवर 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलमध्ये आकडा फक्त या ठिकाणी 2 धावेचा आलाय. टोटल धावसंख्यात या ठिकाणी 15 बॉल आणि 23 धावाच, फक्त 23 धावा आहेत फक्त याकरिता, कारण पॉवर शेलार समोर या फक्त असतील. पुन्हा एकदा सुरेख फटका, स्ट्रेटला मात्र बॉल तटवला गेलाय. चांगली बॉलिंग करतोय, बॅटरला हात खोलू देत नाही. पॉवर शेलारची पॉवर दाखवतोय गोलंदाज भावेश. तर आता बघूया आपण या ठिकाणी सामना अतिशय भन्नाट. 2 बॉलमध्ये दोन्ही डॉट येतील की दोन्ही बॉलवर शॉट येतील. समोर आहे अनिकेत नांदेडनेचा, भावेश शेलारचा. संघर्ष दोघांमध्ये. हा बॉल आणि फेकून दिला सीमा रेषा पार. सक्सेसफुल षटकार. हे मनानं बोला लई दिलवाला कार्य करतोय भल, कार्य करतोय भल, कार्य करतोय भल. तो मनावर आज नजर तेज नाव त्याचं साहिल, नाव त्याचं साहिल, नाव त्याचं साहिल. फिदाही करी पब्लिक सारी प्रेमाचा शब्द ओटी, फिदाही करी पब्लिक सारी प्रेमाचा शब्द ओटी. 5व्या बॉलला सिद्ध झाला अनिकेत आणि या ठिकाणी हावी झाला भावेशवर. भावेश हावी होईल की पुन्हा एकदा अनिकेत 6व्या बॉल. हा बॉल खूप महत्वाचा. रन रेट मात्र 30 पोहोचलाय. 3 ओव्हरचा रन रेट किमान 10चा हवा होता तो मिळवलाय आणि ते भावेश सिद्ध होतोय. अनिकेतची काढली विकेट. अनिकेत पप्पू इलेवन नांदेडने पहिला धक्का बसतोय नांदेडच्या टीमला अनिकेतच्या रूपानं आणि पहिली विकेटचं पतन धावा 30 असताना या डीजे. दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी, साहिल दादाची पर्सनॅलिटी.
नक्कीच खेळाडू कक्षामध्ये या ठिकाणी मात्र डगडमध्ये पाणी पाठवायचं आहे. 12वा खेळाडू पाठवा बरोबर पाणी बॉटल घेऊन. Come on, DJ. आज ज्ञानाबाईच्या नावानी चषक ठेवलाय पोरांनी. अरे खेळ हा क्रिकेटचा खेळून सारा मैदान गेलाय दानानुनी. असा ज्ञानाबाई हा बसलाय आमच्या साऱ्यांच्या मनात. ज्ञानाबाई हा बसलाय आमच्या साऱ्यांच्या मनात. अहो क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. अहो क्रिकेटचे सामने थँक्यू. तर जाऊया आपण षटक नंबर 3 कडे. मॅच पाहत आहे नांदिट विरुद्ध शेलार. पॉवर शेलार विरुद्ध पप्पू 11 नांदिटने. बॅटिंग आहे पप्पू 11 नांदिट टीमची आणि 18 बॉल मध्ये 3 ओव्हरला धावसंख्या 30, 1 गडी बाद. चौथ्या षटकाचा पहिला बॉल ऑन साइडला खेळला. या ठिकाणी बघितलं 1 धाव कव्हर झाली आहे. रोहितच्या बॅटमध्ये 1 धाव येते. या चौथ्या षटकात पहिल्या बॉलला गोलंदाजी करतोय गोलंदाज पॉवर शेलार कडनं. बॅटरचं नाव सुनील आलाय नवीन बॅटर. तर बॉलरचं नाव ललित. पॉवर शेलारचा ललित गोलंदाज आहे. या ठिकाणी मात्र नांदेड टीमचा सुनील आले स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. फ्रेशर आहेत. लोवर फुल टॉस बॉल या ठिकाणी फलंदाजाच्या नजरेत बसलाच नाहीये आणि इथे मात्र बीट झालाय. डॉट बॉल यष्टीला बॉल अडलाय आणि धाव मिळाली नाही. 1 बॉल 1 धाव आली पहिल्या बॉलला. दुसरा बॉल डॉट झालाय. चौथं षटक आहे आणि इथून पुढे मॅच कशी रंगली जाईल. हाणामारची 3 षटकं आहेत आणि या 3 षटकात धावसंख्या 50 खेचावी लागेल तर फायटिंग टोटल उभी राहील. किमान 40 धावा. आणि इथे पाहिलं आपण तर पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 1च धाव खर्च केली. 31 31 धावसंख्या फळकावर आहे. परंतु चौथ्या षटकातील 3 बॉल संपताना गोलंदाज तयार. या ओव्हरचा येतोय चौथा बॉल. मिस्टर ललित फुलटॉस बॉल बॅटवर या ठिकाणी लोवर होता आणि त्या बॉलला मात्र वायडी डीप लॉंग ऑफ झोनकडे क्षेत्ररक्षक मात्र तैनात असताना तिथे 1च धाव मिळते. धावसंख्या 32 वर मात्र आकडा पोहोचतोय. अजून या चौथ्या षटकातील बॉलचा खेळ बाकी राहतोय 2. काय बॉलिंग केली आहे. सुपर बॉलिंग आतापर्यंत. मागच्या 4 गोलंदाजांपैकी या गोलंदाजाने चांगली बॉलिंग केली आहे. 5व्या बॉलला काय घडते तर डॉट बॉल. 5 बॉल मध्ये 2च धावा. मागच्या 3 बॉल डॉट. सर्वात चांगली बॉलिंग ललित पॉवर शेलार यांची पाहायला मिळते या मॅच मध्ये. ललित गुंदलकर शेवटचा बॉल घेऊन येत आहेत आपल्या वैयक्तिक पहिला आणि सांख्यिक चौथ्या ओव्हरचा. हा बॉल उडवलाय. टायमिंग परफेक्ट आणि ग्रेट टायमिंग जातोय. षटकार डीप लॉंग ऑफ वरनं. पॉवर आहे. जरी गेलाय सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी. जरी गेलाय सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी. आमच्या ज्ञानाबाईचा नाद नाही केला. 4 षटकांचा खेळ समाप्त होताना पप्पू 11 नांदेडने पॉवर शेलारच्या पॉवरफुल बॉलिंगला मात्र चोख उत्तर देताना शेवटच्या बॉलला षटकार ठोकला. बॅटर सुनील यांनी बॅटर रोहित यांनी आणि धावसंख्या फळकावर मात्र आकडा पोहोचलाय 38 वर. 38 धावा. एक सुमधुर गीत तुमच्यासाठी ज्ञानाबाईच्या नावानी चषक ठेवलाय पोरांनी. अरे खेळ हा क्रिकेटचा खेळून सारा मैदान गेलाय दानानुनी.
तर 4 ओव्हरमध्ये रन रेट मात्र तेवढासा जोमात नाहीये, परंतु फायटिंग टोटल चालय 38 धाबा. आता इथून पुढे अटॅक करावं लागेल, इथून पुढे धाबा रोखावे सुद्धा लागतील. रोखायच्या आहेत त्या शेलारला, करायच्या आहेत त्या नांदिकनीला, मजा येईल. षटक नंबर 5 कडे आपण जातोय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर 5वा गोलंदाज भावेश येतोय. वैयक्तिक दुसरं सांख्यिक 5वं षटक आता होतोय पॉवर शेलारचा पॉवरफुल बॉलर. आणि पॉवर दाखवतोय डॉट बॉलनं गोलंदाज भावेश. पॉवर शेलार गोलंदाज. षटक नंबर 5 ला सुरुवात होते. 6 ओव्हरची पहिली इनिंग मॅच पाहायला मिळते. पप्पू इलेव्हन नांदेडने स्कोर 38 वर थांबलेला आहे. शेवटची हाणामारीचं 5वं आणि 6वं षटक कसं असेल. 5व्या ओव्हरचा नेक्स्ट बॉल. फुल टॉस बॉल बॅटवर या ठिकाणी हुकला बॅटर आणि त्यावर सुद्धा एक धाव बाईच्या रूपाने काय होईना पण तो मिळवली आणि बाईच्या एका धावेनं स्कोर वाढून पोहोचतोय 39-39. स्वर्गीय ज्ञानाबाई पाटील चषक दरवर्षी तामझाममध्ये होतोय आणि हाईटचा बॉल चेक करण्याचा थर्ड अंपायर लेग अंपायरकडे या ठिकाणी घोषित केला आहे. जाऊया आपण सरळ थर्ड अंपायरकडे, परंतु यावेळी तुम्हाला सुद्धा एक मधुरमय गीत ऐकायला मिळेल. कमांड जे ज्ञानाबाईची पोरं ही सारी समाज सेवा करताना वारी. नावाचा आहे बोलबाला, त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. अरे लाला यो साहिल दादा आमचा कुर्स गाववाला. आला आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. आला यो साहिल दादा आमचा कुर्स गाववाला. आला आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. नो बॉल. नो +1 ना. धावसंख्या टोटल 40 आकडा पोहतोय. पप्पू इलेव्हन नांदेडने स्कोर होतोय 40 धावा. षटक नंबर 5 पाहतायत. भावेश पॉवर शेला गोलंदाज तयार. फ्री हिट या बॉलवर बॅटरला संधी. चांगला स्ट्रोक. फ्रीटचा बॉल कव्हर झोन मध्ये चेंडूला तटवलाय. डीप कव्हर का फिल्डर बॉलवर येतोय आणि विकेट किपरकडे कलेक्शन झालंय या सुखरूपरित्या. विकेट मिळाली नाही या ठिकाणी मध्ये क्रिकेट चांगलं पाहायला मिळतंय. रन रेट सुद्धा थांबतोय. मोठ्या फटक्यांसाठी संधी. फ्रीटचा बॉलवर एकच धाव. बॉलर सुद्धा चांगली बॉलिंग करतोय. इथून पुढे संघर्ष नांदी टीम शेलार ही मॅचच भनाट पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. भावेश. स्ट्राईकला बॅटर आहेत ते सुनील. बॉलरला संधी कॅच करिता विकेट काढली मिस्टर सुनील. पप्पू इलेव्हन नांदेडने बाद. धक्का बसतो या विकेटचा. हे मानाची सारी लोक ही भारी. मनी कुठलाच भेदभाव नाही. मानाची सारी लोक ही भारी. मनी
कुठलाच भेदभाव नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. आणि या ठिकाणी बघितलं आपण तर धावसंख्या फळकावर आहे 41. आता काय घडेल? विकेट तर गेली आहे, नवीन बॅटर आलेत, नाव आहे सूरज. भावेश गोलंदाज तयार, पाबर शेलार. कुडलेंचा बॉल या ठिकाणी मात्र टर्न केला गेलाय. कट्टर गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आणि यशस्वीरित्या निर्धाव चेंडू. विकेट गेल्यानंतर बॉलरला एक नामी संधी असते, येणारा बॅटर नवीन असतो आणि त्याला 2 ते 3 बॉल डॉट करण्याची एक नामी संधी भावेशला सुद्धा याने 1 बॉल डॉट केलाय. परंतु इथे थांबून चालणार नाही, नांदेड टीमला अटॅक करावं लागेल. अटॅक केलाय बॅटर सूरजने, हार्ड कॅच पकडली आहे. विकेटचं पतन, दुसरा हादरा बसतो या ओव्हरला. टोटल विकेट नंबर 3चा धक्का आणि धावसंख्या फळकावर मात्र सीमित 41. साऱ्यात नंबर 1 रुबाब, होणार नाही कोणी असा नवाब. असा नवाब होता, असा नवाब, असा नवाब होता, असा नवाब. हे बिंदास होता भाईचा हिशोब, अन्याय विरोधी होता जवाब. होता जवाब, त्याचा होता जवाब, होता जवाब, त्याचा होता जवाब. करता गद्दारी कोणी सहकारी, ग्रुप मध्ये पुन्हा त्याला वावना. आणि इथे बघितलं आपण तर अगदी टर्निंग पॉइंटला 2 विकेट काढल्या भावेशनं. खरं तर हे षटक दाबा खेचण्याचं होतं, 2 ते 3 षटकात ठोकण्याचं होतं आणि या षटकात 2 ते 3 षटकात न बसता 2 विकेटच गेल्या आणि पप्पू 11 नांदेड टीमचा स्कोर हा 41 वर आहे. चांगला बॉल भावेशनं मात्र या ठिकाणी टाकला, तेव्हा चांगला फटका मात्र येतोय. नांदेड टीम न्यू बॅटर रामदासच्या बॅटमध्ये सिंगल धाव खातं खोललंय आणि इथे पाहिलं आपण तर ओव्हरची सांगता झाली. 30 बॉलचा खेळ झाला. 30 बॉलमध्ये काय मिळवलं पावर शेलारनं? तर तब्बल मिळवल्या विकेट 3 विकेट आणि 30 बॉलमध्ये काय मिळवलं पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना पप्पू 11 नांदेड टीमनं? तर 30 बॉलमध्ये 42 धावा. संघर्ष अजूनही पेटणार आहे. शेवटचं अंतिम षटक म्हणजेच 6वं षटक. काय घडेल? पात्रा एकत्र स्वर्गीय ज्ञानाबाई पाटील चषक 2024 वर्ष 5वे भन्नाट क्रिकेटचा महासंग्राम. यस प्लीज. क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. आहो क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. जाऊया आपण षटक नंबर 6 कडे जातोय. पहिल्या बॉलला सुरुवात, गोलंदाज तयार, बॅटर सुद्धा रेडी होतोय. स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळत आहेत मिस्टर रामदास, नॉन स्ट्राईक एंडला सूरज, गोलंदाज बॉलिंग मार्कवर मिस्टर ललित. खूप चांगली बॉलिंग केली होती ललितनं, चांगलं षटक टाकलं होतं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी बॉलिंग करेल. 4थ्या षटकामध्ये प्रगतीपथावर फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. ऑन साइडला बॉल तटवला गेलाय. शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू येतो. 1 धाव कव्हर झाली आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील का? पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. विकेट. विकेट नंबर 4चं पतन. धक्का बसतोय पप्पू 11 नांदेड टीमला आणि बाद होतोय रनआउटच्या रूपानं रामदास. पाटील कोलिवली वाल्यानं केलंय भारी आयोजन.
आणि आता मात्र शेवटच्या षटकाकडे आपण जाणार आहोत. भन्नाट क्रिकेट, भन्नाट स्पर्धा, 5वं वर्ष, दमदार क्रिकेटचं आयोजन, ज्ञानाबाई चषक 2024. ललित गोलंदाज तयार, पावर शेलार, भिवंडी शेलार एंडकडनं बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. कवळ एंडकडनं बॅटर तयार आहे आणि नवीन बॅटर पाहता केतन यांना. केतनची जर हाईट बघितली आपण तर पार्थिव पटेलची आठवण होते. आणि हा बॉल निर्धाव बॉल पर्यंत बॅट पोचता राहिली. हनामाईचं षटक आहे. कमी हाईटच्या बॅटरनं इतिहास रचला. सचिन रमेश तेंडुलकर, अगदी क्रिकेटचे देव त्यांना मानलं जातं. आणि महाराष्ट्राच्या भूमीतील खेळाडू, जगातील स्टार, नाव गावात, शहरात, राज्यात, देशात नाही तर जगात करणारा महाराष्ट्र भूमीचा सुपुत्र मुंबई सचिन रमेश तेंडुलकर. आणि इथे बघितलं आपण तर बाउन्स केल्या बॉलला नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर जीवाचा आकांत करतोय, जीवाचा आटापिटा करतोय की मला स्ट्राईक हवी आहे. परंतु 2 बॉल निघून जात आहे. स्ट्राईक मिळता 4 बॉल शिल्लक राहत आहेत आणि प्रेशर बॅटरला बीट करण्याची संधी ललित गोलंदाज पॉवर शेलारला पाहायला मिळते. 3 बॉल बाकी राहत आहेत. स्ट्रोक चांगला आहे बघा. छोटा फटाका बडा धमाका करून दाखवलाय आणि चिडो सीमा पार चौकार, शानदार चमकदार. छोटा फटाका बडा धमाका, टोचा टोचा या डीजे. ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव. आणि इथे बघितलं आपण तर काय जबरदस्त पृथ्वी शॉ प्रमाणे बॅटिंग करतोय. आपल्या विरारचा खेळाडू ज्यानं मात्र लेदरमध्ये मोठं नाव केलं, कमी वयाचा IPL मध्ये खेळला आणि इंडिया क्रिकेट स्टार मात्र बनला. त्याची आठवण या बॅटरनं करून दिली मिस्टर केतन. चौका ठोकताना बॉलला पेस वाढवलाय ललितनं. योग्य भूमिकेमध्ये चेंडू बॅटच्या रडारमध्ये सापडले नाही. हाईटही चांगली आहे. अगदी विवेक शेलारची आठवण करून देताना बॉल पडला. या पद्धतीचे बॉल विवेक शेलारचे आपण पाहिलेत. सुप्रीमो असेल, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल. बॉलिंग डॉट बॉल, 2 बॉल डॉट. सामनाच्या धावा वसूल केल्या ललितनं. पॉवर शेलारची पॉवर दाखवली आणि 6 षटकं खूप चांगली पडली आणि रन रेट थांबवला जेवढं शक्य होईल तेवढं. 47 धावा, जेवढ्या धावा करता येतील तेवढ्या केल्या. पप्पू इलेव्हन नांदेडने टीमनं 48 धावा 36 बॉल समोर. या ठिकाणी मॅचला कोण कलाटणी येणार, बॅटर की बॉलर, पात्रा ऐकत्रा स्वर्गीय ज्ञानाबाई पाटील चषक 2024 वर्ष 5वं क्रिकेटचा थरार या डीजे. ज्ञानाबाईची पोरं ही सारी समाज सेवा करताना वारी. नावाचा आहे बोलबाला, त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. अरे आला यो साहिल दादा आमचा कुडूस गाववाला. आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. आला यो साहिल दादा आमचा कुडूस गाववाला. आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. तर पुढच्या इनिंगच्या धावतं समालोचन घेऊन येतील सिनियर कॉमेंटेटर मांजरेकर सर. अनेक धन्यवाद सूरज पाटील सर. 6 षटकांचा सामना आणि 6 षटकामध्ये धावा जमा केल्या आहेत टीम पप्पू इलेव्हन नांदेडने संघाने. 47-48 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना टीम गावदेवी कोलिवली आणि चावे स्पोर्ट चावे दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेक कक्षामध्ये त्वरित या. गणपती देव पावलाई त्याला. टिटवाल्याचा नावलाई झाला गणपती देव पावलाई त्याला. त्याच्या नावाची चर्चा वाय
आमचा संतोष आप्पा हाय ज्याच्या नावाची चर्चा बाय उडवला चेंडू फटक्यात होतो वजन धावा आल्या पूर्णचे पूर्ण अर्धा डझन षटकाराने अकाउंट ओपन करतोय सचिन भोईर. कल्याण शहर मानिवली गाव निलेश भाऊ शेलार त्याचं नाव डॅशिंग प्रेमळ त्याचा स्वभाव करतोय राज मना धाव संख्या झालेले 6 आणि पुढचा चेंडू पहा कशा पद्धतीने चेंडू असेल अनिकेत सेलेराचा. हवे चेंडू आणि बाद होतो कोण तर सचिन भोईर. पहिला मोठा आद्राम मिळतोय एक मोठा मासा गळायला लागतोय. जे जाळं पसरलं होतं त्या जाळ्यामध्ये पकडला गेलाय सचिन भोईर. क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात. पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय गडी बाद करण्यात यश आलेलं आहे अनिकेत सेलारेला. नवीन फलंदाज येतो कल्पेश भानुशाली. 58 धावांचं आव्हान आहे 6 षटकामध्ये. हा सामना आपण पाहतोय ना असोसिएशन मध्ये पहिलाच अशी टुर्नामेंट की तिथे 6 सामन्याचे 6 षटकांचे सामने आपण पाहतोय. अनिकेत सामना करेल कल्पेश. धावसंख्या झालेला 1 बाद 6.
जोरदार अपील, परंतु अंगाला ब्रश होऊन चेंडू गेला होता एसटी रक्षकाच्या हातामध्ये. सुनील एजा आणि डॉट बॉल. षटकार लगावल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो अनिकेत. गडी बाद केला, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू हाताला. अनिकेत राईट हँड ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडंसं वलन घेतलेलं. एक बायच्या रूपाने एक धाव आले. चेंडू अंगावर आदळला आणि त्याच्या रूपात लेग बायच्या रूपात एक धाव. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झालेले 1-7. चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय अनिकेत शेलार यांना. आणि आता प्रथमच सामना करण्यासाठी सज्ज झालाय विजय. याने पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. सुंदर फलंदाजी केली होती. 2 षटकार आणि 1 चौकार मारून संघाचे धावा वाढवल्या होत्या. पॉईंटच्या दिशेने तिथं कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 8. धावसंख्येमध्ये गुणलेखक विकी मात्रे सांगतात धावसंख्या 1-8. गोलंदाजी मार्कर गोलंदाज नन्ना मुन्ना आलाय. केतन एक कमी वयाचा हा गोलंदाज, कमी उंचीचा गोलंदाज केतन. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. फुलारलेनचा चेंडू होता. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश आले. फुलारलेनचा असं वाटलं की हा चेंडू सीमारशे बाहेर पाहायला मिळेल, परंतु थोडीस गतीमध्ये परिवर्तन पाहायला. स्लो चेंडू हाताला. हा हवेत स्विंग केला होता हा चेंडू गोलंदाज केतन यांनी. आणि डॉट बॉल. केतन पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. रिव्हर्स शॉट, पलटी शॉट. पंच इशारा काय करतायत. आलाय हा दमदार चौकार. चौकाराने धावसंख्या मात्र वाढलेले आहे. धावसंख्या 12. दुसरं षटक चालू. आहो क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. केतन पहिला डॉट, त्याच्यानंतर चौकार. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक खूप दूर. आलाय हा चौकार. दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात. दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात. आहो क्रिकेटचे सामने रंगलेत. चौकाराने धावसंख्या मात्र 16. दुसरा षटक चालू. 48 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू म्हणजे 36 चेंडू आणि 36 चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे टीम पॉवर शेलार संघाला. बिमार धावचीची संधी आली होती बिमारच्या याच्यावर. फ्री चेंडू असेल. गोलंदाज केतन यांचा हा चेंडू बिमार. एका चेंडू धाव्याने धावसंख्या झालेले 1-17. बाद होणारा फलंदाज सचिन भोईर. अगदी षटकार मारला आणि पुढच्या चेंडूवर तो झेलचीच्या रूपाने बाद झाला.
स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. धावा मिळतील किती तर एक. एकने धाव संख्या 18. केतन खूप सुंदर शॉट पाहायला मिळतोय. चेंडू दंदन करीत गेलाय सीमारशे बाहेर. चौकार. चौकाराने धाव संख्या किती तर धाव संख्या माझे गुणलेखक सांगतात धाव संख्या झाले 1 बाद 22. दुसरं षटक चालू आहे. धाव संख्या झाले 1 बाद 22. 48 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा त्याच दिशेने आता मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. धाव मिळेल 1. धाव संख्या 23. यानंतर मला असं वाटतंय की माझ्या माहितीनुसार एक प्रेक्षणीय सामना होणार आहे ह्याच मैदानावर. एक प्रेक्षणीय सामना आणि त्याच्यानंतर होणारा सामना तो कोलिवली वर्सेस चावे स्पोर्ट चावे. आयोजक वर्सेस पप्पू इलेव्हन नांदेडने यांच्यामध्ये हा सामना होईल. धावसंख्या 23. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम पॉवर सेलर संघाची धावसंख्या झालेली 23. पहिल्या षटकामध्ये आपण बघितले त्या धावा जमा झाल्या होत्या 8. दुसऱ्या षटकामध्ये धावा जमा झाल्या आहेत त्या 15. एकूण धावसंख्या 23. अनिकेत दुसरं षटक वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. आता मात्र माझे गुणलेखक सांगतात की चेंडू 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 25 धावा आणि 1 धाव पूर्ण झालेले म्हणजे आता 24 धावा पूर्ण. तेवीस चेंडू 24 धावा. अनिकेत सामना करतोय विजय. हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही. पंच इशारा काय करतायत तर आला हा चौकार. हे कल्याण शहर मानिवली गाव निलेश भाऊ शेलार त्याचं नाव. डॅशिंग प्रेमळ 4 धावाने धावसंख्या 28. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे टीम पॉवर सेलरला जिंकण्यासाठी. हुक शॉट जातोय. खेळाडू कक्षाला ही सलामी असेल. चौकार. 4. हे कल्याण शहर मानिवली गाव निलेश भाऊ शेलार त्याचं नाव. डॅशिंग प्रेमळ त्याचा स्वभाव करतोय राज मना मना. धावसंख्या 32. 1 बाद 32. अनिकेत चौकारांच्या हॅट्रिक वर आहे परंतु चेंडू सोडून दिलाय आणि पंच आमच्याकडे वलतात इशारा करतायत. वाईट 1+1 आहे. 2 धावा. 2 धावाने धावसंख्या झालेले 34.
डायरेक्ट हिट तर केला होता परंतु सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलेला आहे बॅटर्स. एक धाव 48 धावांचं आव्हान दिलं होतं पॉवर शेलार संघापुढे. आतापर्यंत धावसंख्या झालेले 35. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, षटक संपतोय तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/35. थोडासा वेळ आहे, देऊया एक संधी. डीजे अक्की एक मधुर संगीत. हे कल्याण शहर मानिवली गाव निलेश भाऊ शेलार त्याचं नाव. अरे डॅशिंग प्रेमळ त्याचा स्वभाव करतोय राज मना मनावर. यो 35 नंबर वाला सवा रस्त्यानं निघतोय रे. 35 नंबर वाला जवळ रस्त्यानं निघतोय रे. भले भले हे पाहून दादाला सेलूट ठोकतात रे. भले भले हे पाहून दादाला. धावसंख्या 35. चौथं षटक हाताळण्यासाठी आलाय सूरज. होलर लाईनचा चेंडू होता आणि पंचांचा बोट पहा किती उंच आकाशाकडे, म्हणजे बाद होतोय कल्पेश. दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात. दत्तकृपा कोलिवली आयोजित कवडच्या मैदानात. आहो क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. आहो क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. क्रिकेटचे सामने रंगलेत ज्ञानाबाईच्या नावात. थँक्यू डीजे. बरेचशा खेळाडूंची कमी दिसते टीम पप्पू 11 नांदेड संघाचे. मयूर सारखा एक अष्टपैलू खेळाडू दिसत नाही, अनिल सारखा खेळाडू दिसत नाही. भरपूर असे खेळाडूची अनुपस्थिती असल्यामुळे हे नन्हे मुन्ने घेऊन खेळताना दिसतोय अनिकेत शेलार. हिंमत दिली अनिकेत यांनी सुद्धा. 2 षटकं हाताळली त्यांनी सुद्धा. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू घेतो जातोय, क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल किती? एका धावाने धावसंख्या झाली 36. मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अजून एक फलंदाज बाद. धावसंख्या 36. हे कल्याण शहर मानिवली गाव निलेश भाऊ शेलार त्याचं नाव. अरे डॅशिंग प्रेमळ त्याचा स्वभाव करतोय राज मना मनावर. यो 35 नंबर वाला सवा रस्त्यानं निघतोय रे. 35 नंबर वाला जवळ रस्त्यानं निघतोय रे. नवीन बॅटर्स आलेला आहे कपिलेश यांनी मागाशी पहिल्या सामन्यामध्ये 2 चेंडूवर 2 षटकार लगावले होते आणि आमच्या मान्यवरांच्या शोभा असते त्यांना 500 रुपयाचा क्षेत्ररक्षक आहे. धाव किती मिळेल तर 1. धावसंख्या झालेले 37. 48 धावांची आवश्यकता आहे. चौथं षटक चालू आहे. धावसंख्या 37. हवेत चेंडू आहे, जातो चेंडू आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. षटकार. आज ज्ञानाबाईच्या नावानी चषक जेवलाय पोरांनी. अरे खेळ हा क्रिकेटचा खेळून सारा मैदान गेला. षटकाराने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 43-43. आणि हाही जातो आता कवडकरांच्या भेटीसाठी. षटकाराने धावसंख्या किती? धावसंख्या झालेले 49. विजयाचा फटका आलाय तो कपिलेश याच्या बॅटमधून. त्याचबरोबर ललित गुंदोलकर यांच्या बॅटमधून आलेला आहे. तर या सामन्यामध्ये विजय हासिल केलाय
टीम पॉवर सेलरने आपली पॉवर दाखवलेली आहे. पुन्हा एकदा आयोजकांचा निर्णय आलेला आहे. चावे स्पोर्ट चावे आणि गावदेवी कोलिवली आपण नाणेफेक करण्यासाठी या. टाइम नुसार बघून ऍडजस्ट करून आता ते टाइम मॅचला जर टाइम लागला आयोजकांची सूचना आली आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.